सो हाय डिअर स्टुडंट्स, हा आपला सर्कल या लेसनचा तिसरा लेक्चर आहे मुलांना. आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण काय डिस्कस करतोय माहिती का? डिफरंट केसेस ऑफ टू सर्कल्स. दोन सर्कलचे डिफरंट केसेस कोणत्या आहेत पहा. जसं की से फॉर एक्झाम्पल हे जे दोन सर्कल्स आहेत हे इंटरनली टचिंग सर्कल्स आहेत. एकमेकांच्या आतमध्ये ना, हा सर्कल दुसऱ्याच्या आतमध्ये आणि टच करतो, इंटरनली टचिंग सर्कल बोलतो. पाहा आता हे जे दोन सर्कल दिसत आहेत तुम्हाला इथे एक्सटर्नली टचिंग सर्कल्स आहेत. असं पण तर होऊ शकतं, एक सर्कल आणि हा दुसरा सर्कल आहे, दोघांचं सेंटर सेम आहे, कॉन्सेंट्रिक सर्कल्स आपण बोलतो यांना. असे पण तर सर्कल पॉसिबल आहेत यार, दोन्ही सर्कल इंटरसेक्ट होतात एकमेकांमध्ये, इंटरसेक्टिंग सर्कल्स. असं पण तर होऊ शकतं की आयसोलेटेड सर्कल्स, पूर्णपणे वेगवेगळे सर्कल्स आहेत. हेच आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचं आहे की समजा दोन सर्कलचे इक्वेशन दिले तर कसं शोधायचं कोणत्या टाईपचं सर्कल आहे, कोणत्या टाईपचे सर्कल्स आहेत. यस, त्याच्यानंतर डिस्कस करणार आहे आपण कॉमन टँजेंट्स टू दी पेअर ऑफ सर्कल्स. म्हणजे दोन सर्कल दिल्यानंतर दोन सर्कल दिल्यानंतर किती कॉमन टँजेंट ड्रॉ होऊ शकतात हे आपल्याला इथे डिस्कस करायचं मुलांना. आता खरं सांगायचं तर हा जो आर्टिकल आहे हा गेल्या वर्षीच्या सिलेबसमध्ये खरं नव्हता. स्टेट बोर्डच्या बुकमध्ये तुम्ही पाहाल तर हा आर्टिकल नव्हता. बट आता नवीन सिलेबसमध्ये म्हणजे तुमच्या इयरला तर हा सिलेबस इन्क्लूड करण्यात आलेला आहे. बरोबर, म्हणजे 2021ची जी सीईटी देतात MST CET त्यांच्यासाठी हा आर्टिकल आहे. सिलेबस चेंज झालेली तुमची बॅच आहे, सो डेफिनेटली तुम्हाला हा आर्टिकल असणार आहे. येस स्टुडंट्स, तर पहा जाऊया पुढे, स्टार्ट करूया सेशन. सो फर्स्ट टाईपचा जो सर्कल आपण डिस्कस करणार आहे दॅट इज कॉन्सेंट्रिक सर्कल्स. दोन्ही सर्कलचं सेंटर एकच आहे. बरोबर, दोघांचं सेंटर एक असेल तर अशा सर्कल्सला आपण कॉन्सेंट्रिक सर्कल्स बोलतो. सिंपल. समजा आता या सर्कलचं इक्वेशन ना, हे पहा जनरल फॉर्म मध्ये सर्कलचं इक्वेशन काय असतं रे? x² + y² + 2gx + 2fy + c1 = 0. हे पहा प्लस c1 लिहिलंय बरं मी तिथं. आणि हा जो आतमधला सर्कल आहे या सर्कलचं इक्वेशन काय असतो माहिती का? x² + y² + 2gx + 2fy + c2 = 0. सांगायचं मला असं आहे की कॉन्सेंट्रिक सर्कलमध्ये एक्सचा जो कोइफिशियंट इथे 2g असतो तोच कोइफिशियंट या एक्सचा पण असतो 2g. कारण की तुम्हाला माहिती सर्कलचं सेंटर मीन्स -g, -f. या सर्कलचं सेंटर पाहाल तर -g, -f असतो. इव्हन या सर्कलचं जरी सेंटर पाहाल तुम्ही -g, -f, बरोबर ना, एक्सच्या सोबतचा जो असतो ना त्याचा हाफ करायचा असतो g, पण त्याचा रिव्हर्स डायरेक्शन -g. वायच्या सोबत जो असतो ना त्याचा हाफ करायचा f, पण त्याचा रिव्हर्स डायरेक्शन म्हणजे -f. हा सेंटर असतो या सर्कलचा. सेम इथे पण तेच करा, एक्सच्या सोबत जो आहे त्याचा हाफ करा g, त्याचा मायनस करा -g. सेम. पारे हो, दोघांचा व्हॅल्यू सेम आहे ना, दोघांचे सेंटर सेम आहेत ना. दोघांचे सेंटर सेम पाहिजे असण्यासाठी एक्सचे कोइफिशियंट आणि वायचे कोइफिशियंट सेम असायला हवे, बस कॉन्स्टंटचा व्हॅल्यू डिफरंट असणार आहे. समजतं तुम्हाला? तिथे c1 आणि इथे c2 आहे. कॉन्स्टंटचा व्हॅल्यू डिफरंट असणार आहे, हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे मुलांना. सो इन केस ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल्स व्हॅल्यू ऑफ c डिफर्स, बाकी सर्व काही सेम राहतात. आता पहा मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो, साधाचा क्वेश्चन आहे. सांगा तुम्ही मला हा पर्टिक्युलर डायग्राम पाहून सांगा, विच वन इज ग्रेटर, c1 इज ग्रेटर दॅन c2 और c1 इज लेसर दॅन c2. सांगू शकाल का रे? कोण जास्त आहे, कोण मोठा आहे? कोण मोठा आहे? c1 मोठा आहे की c2 मोठा आहे? नाही समजत आहे. पहा बरं, तुम्हाला इतकं तर समजतं का की हा जो येलो कलरचा सर्कल आहे, येलो कलरच्या सर्कलचा रेडियस, रेडियस ऑफ येलो कलर सर्कल इट शुड बी लेसर दॅन रेडियस ऑफ ब्लू कलर सर्कल. येलो कलरच्या सर्कलचा रेडियस काय असतो रे? √, आपल्याला माहिती रेडियसचा फॉर्म्युला √g² + f² -c2 g² + f² - c2 रेडियसचा फॉर्म्युला आहे. ब्लू कलरच्या सर्कलचा रेडियस मुलांना g² + f² - c1. हे पहा दोन्हीकडे स्क्वेअर कराल तुम्ही. सो गाइस g² + f² - c2 शुड बी लेसर दॅन g² + f² - c1. कॅन्सल होतो की नाही? हा मायनस साइन ज्यावेळेस तिकडे जात असतो तर तो इनइक्वॅलिटी साइन रिव्हर्स होत असतो. हे आय होप तुम्हाला माहिती असेल, बरोबर ना. सो -c1 तर होताच, हा मायनस तिकडे गेला, मायनस प्लस बनतो, म्हणजे c2 इज ग्रेटर दॅन c1. समजतं का? c2चा जो व्हॅल्यू आहे म्हणजे छोट्या सर्कलचा कॉन्स्टंट मोठा आहे. समजतं का? नाहीतर असं समजा ना, हे पहा याची व्हॅल्यू याच्यापेक्षा कमी पाहिजे,
म्हणजे डेफिनेटली हे तर दोन सेमच आहेत, म्हणजे मायनस जरा जास्त झालं पाहिजे म्हणजे ओव्हरऑल गोष्ट कमी होते. दॅट मीन्स C2 हॅज टू बी ग्रेटर दॅन C1. समजलं हे पॉईंट तुम्हाला? सो इन केस ऑफ कॉन्सेंट्रिक सर्कल स्टुडंट्स हे सर्व काही सेम असतं, इथेपर्यंत सर्व काही सेम असतं, बस हा जो कॉन्स्टंटचा व्हॅल्यू आहे ओनली दॅट कॉन्स्टंट व्हॅल्यू डिफर्स. ओके, पाहता पुढे काय म्हणतात रे, एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. एक्सटर्नली टचिंग सर्कल्स, आता एक्सटर्नल टचिंग सर्कल्स बघितल्या क्षणी समजतं की काय कंडिशन असली पाहिजे एक्सटर्नल टचिंग सर्कलच्या केसमध्ये. लेट दिस बी R1 अँड लेट दिस बी R2. बरोबर, पहा दोन्ही सर्कलचं इक्वेशन दिलेलं असतं, दोन्ही सर्कलचे इक्वेशन दिले असतात आणि तुम्हाला विचारलेलं असतं की हे ओळखा कोणत्या टाईपचं सर्कल आहे. तुम्ही काय केलं पाहिजे माहिती का, या सर्कलचा सेंटर फाइंड केला पाहिजे. लेट दॅट सेंटर बी C1. या पण सर्कलचा मुलांना सेंटर फाइंड केला पाहिजे. लेट दॅट सेंटर बी C2 आणि तुम्ही असं लिहिलं पाहिजे इथे C1 C2 और डिस्टन्स बिटवीन C1 C2. C1 C2 मधला जो डिस्टन्स आहे दॅट हॅज टू बी R1 प्लस R2. बरोबर ना. इफ डिस्टन्स बिटवीन सेंटर शुड बी इक्वल टू, इफ डिस्टन्स बिटवीन सेंटर इज इक्वल टू सम ऑफ द रेडियस. सेंटर मधला डिस्टन्स जर का रेडियसच्या ऍडिशनच्या बरोबर असेल, सेंटर मधला डिस्टन्स रेडियसच्या ऍडिशनच्या बरोबर असेल, दॅट मीन्स सर्कल्स आर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. इतकं सिंपल आहे नाही का. आता फक्त ना तुम्हाला हे सेंटर फाइंड करता आलं पाहिजे जर का इक्वेशन सर्कलचं दिलं तर. पहा ना, सर्कलचं इक्वेशन जनरल फॉर्म मध्ये काय असतं, x² + y² + 2g1x + 2f1y + c1 = 0. बरोबर ना. या सर्कलचं इक्वेशन x² + y² + 2g2x + 2f2y + c2 = 0 होणार आहे. तुम्हाला तर माहिती यार सेंटर काय असतो, -g - f म्हणजे -g2, -f2. बरोबर ना. सेम सेंटर कोण रे, -g1, -f1. सिंपल. सो मिळतो ना असा सेंटर तुम्हाला. मग डिस्टन्स काढायचं वगैरे हे सर्व व्हेरीफाय करायचं असं होत असेल, दॅट मीन्स सर्कल्स आर एक्सटर्नली टचिंग सर्कल्स. बापरे, काय आला आता इथे, इंटरनली टचिंग सर्कल्स. डायग्राम समजतो का इंटरनली टचिंग सर्कल्सचा? बरोबर. आता इंटरनली टचिंग सर्कलच्या केसमध्ये काय असेल रे बाबा, हे पहा काय, हा आहे आपला R1, मोठ्या सर्कलचा रेडियस R1. हा आहे आपला R2. लेट दिस बी R1, लेट दिस बी R2. मला वाटतं R1 - R2 जर का केलं, R1 मधून R2 जर का तुम्ही काढून टाकला, एवढाच तर पार्ट राहतो. बरोबर ना. C1 C2 तर राहतो. दॅट मीन्स R1 - R2 जर का डिस्टन्स बिटवीन C1 C2 असं असेल, डायरेक्टली C1 C2 लिहिलं तरी चालतं. बरं, डिस्टन्स बिटवीन सेंटर्स इज इक्वल टू डिफरन्स ऑफ रेडियस असं जर का असेल, दॅट मीन्स सर्कल्स आर इंटरनली टचिंग सर्कल्स. एकमेकांना असं इंटरनली टच करत असतील ना सर्कल्स, दॅट मीन्स R1 - R2 इज इक्वल टू C1 C2 असेल, दॅट मीन्स सर्कल्स आर इंटरनली टचिंग सर्कल. मुलांना हे असं असतं पहा. बरोबर. आता काय विषय पहा, हे थोडंसं मी रब करतोय. डाऊट मला हा आहे की हा पॉइंट कसा शोधायचा. पाय थोडंसं रब करतो, नीट बघा. काय माझं क्वेश्चन काय, इथे तर काय टचिंग वगैरेचा सीन नव्हता नाही का, इथे टच झालेला. माझा डाऊट हा आहे की हा पॉइंट कसा शोधायचा आहे. मुलांना हा पॉइंट कसा शोधला पाहिजे, हा माझा कन्सर्न आहे. ओके, पहा बरं, असं करू शकतो का आपण. मला तरी असं वाटेल की से फॉर एक्झाम्पल यांना जर का मी असं जॉईन केलं, अरे यांना जर का मी जॉईन केलं, लेट दिस बी R1 आणि हा जो आहे ना हा R2 आहे. बरोबर. तुम्हाला C1 माहिती ना, काहीतरी असेल याचे कोऑर्डिनेट्स x1 y1, याचे पण असतील ना सेंटर 2 चे कोऑर्डिनेट x2 y2. कसं शोधायचं रे हा पॉइंट. मला असं वाटतं दिस इज अ पॉइंट विच डिवाइड्स C1, विच डिवाइड्स C1 C2. हा पॉइंट डिवाइड्स C1 C2 इंटरनली इन द रेशो R1:R2. हे समजतं तुम्हाला. अब हे इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युला आहे ना, हा इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युला. हा पॉइंट या दोघांना इंटरनली डिवाइड करतो इन द रेशो R1:R2. आणि तुम्हाला माहिती असलं पाहिजे इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युलाच्या केसमध्ये एक्स कोऑर्डिनेट ऑफ दॅट पॉइंट, इंटरनल तो टचिंग वाला पॉइंट जो काही आहे त्याचा एक्स कोऑर्डिनेट इज गिवन बाय R1:x2 प्लस R2:x1 डिवाइड बाय R1 प्लस R2 डिवाइड बाय दोघांचा ऍडिशन. Similarly guys, y coordinate of this touching point is given by R1:y2 plus R2:y1 divide by R1 plus R2. हे असं असतं पहा मुलांना. सोपं आहे ना.
ओके, इंटरनल डिव्हिजन फॉर्म्युला फक्त यूज करायचं तुम्हाला, बाकी काही नाही. या सेंटरला x1 आयन बोलतोय, या सेंटरला x2 y2 बोलतोय, जो कोणता असेल त्याला x2 y2 बोलून टाका डायरेक्टली. ओके, आता जर का मी ते एक्सप्लेन केलं असेल तुम्हाला, तर मला असं वाटतं की हे तुम्हाला आलं पाहिजे. तू येणार कसं काय पाहणार आहे हे पहा, मी असं लिहू शकतो काय याला, हे टोटल जे आहे ना, हे टोटल मुलांना हा आपला R1 आहे, हा जो आहे ना हा आपला R2 आहे. मग तुम्हाला समजतं याचा कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉइंट बी से x1 आहे, याचा पॉइंट x2 y2 आहे. हा जो आहे हा C1 C2 ला, याला मी C1 लिहितो, याला मी C2 लिहितोय. C1 C2 ला हा एक्सटर्नली डिवाइड, बाहेर आहे ना तो काय, C1 C2 ला तो एक्सटर्नली डिवाइड करतोय, बरोबर की नाही. C1 C2 ला तो एक्सटर्नली डिवाइड करतो, दॅट मीन्स एक्सटर्नल डिव्हिजन फॉर्म्युला यूज करायला लागेल. याचा कोऑर्डिनेट समजा x, y, सो x कोऑर्डिनेट ऑफ दिस पॉइंट इज गिवन बाय, त्या पॉइंटचा मुलांना x कोऑर्डिनेट हे काय असतं माहिती का, पहा R1 C1 सोबत R1 आहे म्हणून R1 द्यायचा C2 ला. ओके, दॅट मीन्स R1 x2 मायनस ऑफ R2 C2 सोबत आहे, मग R2 द्यायचं त्याला. सो R2 x1 डिवाइड बाय R1 मायनस ऑफ R2. सिमिलरली y कोऑर्डिनेट इज गिवन बाय R1 इंटू y2, R1 इंटू y2 मायनस R2 इंटू y1 डिवाइड बाय R1 मायनस ऑफ R2. इन केस जर का हे टचिंग पॉइंट तुम्हाला कोणी विचारलं तर सांगतो मी तुम्हाला. ओके, जाऊ पुढे पहा रे. आता आणखीन बाकी केसेस पण आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत. तर आत्ता आपण तीन केसेस डिस्कस केलेले आहेत ॲक्च्युली, इंटरनल टचिंग, एक्सटर्नल टचिंग आणि कॉन्सेंट्रिक सर्कल्स. बघा काय, आपण ना रेफरन्स या दोघांना मानलं पाहिजे, याला आणि याला. ओके, या दोघांना थोडंसं रेफरन्स कन्सिडर करूया आणि बाकी गोष्टींचं डिस्कशन करूया. मी काय करतो माहिती का, या दोघांच्या कंडिशन्स इथे लिहून टाकतो परत एक वेळेस. परत पहा, C1 दिस इज C2. ओके, R1 दिस इज R2. लिहू का यांचं कंडिशन, C1 C2 इज इक्वल टू R1 प्लस R2. हे समजलं का रे, C1 C2 म्हणजे R1 प्लस R2 आहे. आता मला काय म्हणायचं आहे, समजा जर का जरा दूर केलं तर, थोडंसं दूर केलं तर, दूर जरी केलं तर सर्कलचा साईज तर तेवढाच आहे, मीन्स R1 प्लस R2, R1 आणि R2चा व्हॅल्यू तितकाच राहणार आहे. वाढणार काय, C1 C2 विल इन्क्रीज ना, दॅट मीन्स लेफ्ट हँड साइड इज गोइंग टू इन्क्रीज, बट राईट हँड साइड तर तेवढंच राहणार आहे दूर केला तर, बरोबर. दॅट मीन्स C1 C2 शुड बी ग्रेटर दॅन R1 प्लस R2. समजलं तुम्हाला. याला जर का मी दूर केला अबे रेडियस तर दोघांचं तेवढंच तर आहे, म्हणजे ऍडिशन तेवढंच राहणार, बट C1 C2 वाढलाय आता, म्हणजे हा जास्त आहे. दॅट मीन्स गाईज C1 C2 हॅज टू बी ग्रेटर दॅन R1 प्लस R2. समजतं का, हे असं जर का असेल तर हे असे सर्कल्स असतात, बरोबर ना. समजलं का, याला रेफरन्स कन्सिडर करून हे डायरेक्टली काढू शकतो आपण असं. समजलं. आता हे पहा, काय हे पहा मुलांना, काय विषय इथे, दिस C1 दिस C2, बरोबर. C1 C2 तर हा यार आहे. ओके फाईन. पुढे पहा, दिस इज R1 अँड दिस इज R2. मी इथे लिहू शकतो यार, R1 मधून R2 काढला की C1 C2 राहतो, R1 मधून R2 काढला तर C1 C2 राहतो. 100% ॲग्री करतोय आपण याला. R1 मधून R2 काढला तर C1 C2 राहणार आहे, मान्य आपल्याला आहे, बरोबर. समजा 1-2 मिनिटासाठी असा विचार करा मुलांना, या सर्कलला जर का मी आणखीन थोडंसं इकडे ढकललं तर पा हे कमी होईल का, पा हे कमी होईल का, हे पा याला जर का इकडे पुश केलं मी तर मला वाटतं डिस्टन्स बिटवीन सेंटर कमी होणार आहे. डिस्टन्स बिटवीन काय कमी होणार आहे, डिस्टन्स बिटवीन सेंटर कमी होणार आहे. रेडियसचा साईज थोडी ना कमी होणार आहे, रेडियसचा साईज तर तेवढाच आहे. जर का मी यांना असं ढकललं, हे आता सध्यासाठी असं आहे, बरोबर. पण जर का मी याला या अख्ख्या येल्लो सर्कलला इकडे लेफ्टला ढकललं तर C1 C2 कमी होणार, C1 C2 कमी झाला. अरे R1 मायनस R2 तेवढाच राहणार, R1 पण तेवढाच आहे साईज, R2 पण तेवढाच आहे, सर्कल थोडी ना छोटा मोठा होतोय. सो C1 C2 जो आहे ना, C1 C2 तो कमी होतोय, म्हणजे हा R1 मायनस R2 जास्त आहे. हा आहे तो केस बहुतेक, काय R1 मायनस ऑफ R2 जो आहे तो जास्त आहे कोणापेक्षा, C1 C2 पेक्षा. आय होप तुम्हाला हे समजलं. C1 C2 पेक्षा R1 मायनस ऑफ R2 जास्त आहे. रेडियसचा डिफरन्स हा जास्त आहे कम्पेअर टू डिस्टन्स बिटवीन सेंटर्स. मी म्हणलं ठीक आहे यार, आता राहतो विषय याचा, बरोबर ना.
मला असं वाटतं हा जो आहे हा याच्या आणि याच्या मध्ये, म्हणजे मला असं म्हणायचं आहे पहा, दिस इज C1, दिस इज C2. ज्यावेळेस तो असा होता तर हे असं होतं, पण जसं तो आतमध्ये, हे पहा, याला जर का मी इकडे शिफ्ट केला ना, इकडे लेफ्ट साईडला शिफ्ट केला ना, तर होतं काय माहिती का, C1 C2 कमी होतो. C1 C2 काय होतो, कमी होतो. बट सर्कलचा साईज काही चेंज नाही होणार. C1 C2 कमी होतोय, दॅट मीन्स लेफ्ट हँड साईड कमी झाली, कमी. दॅट मीन्स C1 C2 इज लेसर दॅन R1 प्लस R2. सो फॉर दिस केस C1 C2 इट शुड बी लेसर दॅन R1 प्लस R2. पण जरा नीट विचार करा, जर का मी याला असं आतमध्ये आणत जाईन नाही का, हे पहा, हा केस कसा बनतो रे, हा केस कसा बनतो. मला असं वाटतं की याला जर का तुम्ही राईट मध्ये शिफ्ट कराल, हा तर इंटरसेक्टिंगच बनेल ना. येल्लो सर्कलला राईट मध्ये शिफ्ट केलं की इंटरसेक्टिंग सर्कलच बनतात. आता येल्लो सर्कलला राईट मध्ये शिफ्ट करणे म्हणजे C1 C2 मधला डिस्टन्स वाढवणे, बरोबर ना. एक्झिस्टिंग केसमध्ये असं आहे, समजा C1 C2 मधला डिस्टन्स तुम्ही जर का वाढवला म्हणजे राईट हँड साइड ग्रेटर आहे, दॅट मीन्स C1 C2 शुड बी ग्रेटर दॅन R1 मायनस R2. C1 C2 शुड बी ग्रेटर दॅन R1 मायनस R2. सो या इंटरसेक्टिंग सर्कल्ससाठी ही कंडिशन आहे मुलांना, बरोबर ना. याच्या, हे पहा, इंटरसेक्टिंग सर्कल याच्या आणि याच्या मधातला पर्टिक्युलर केस आहे. सो इंटरसेक्टिंग सर्कल, त्या दोघांचं लाईक कंडिशन इथे इंट्रोड्यूस करायला लागतं आहे आपल्याला, असं, बरोबर. सो गाईज, दीज आर दी डिफरंट केसेस ऑफ टू सर्कल्स. दोन सर्कल मधले हे डिफरंट केसेस आहेत, हे जे की तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे नाही का. लक्षात ठेवण्यापेक्षा लाईक पाठ करण्यापेक्षा समजून घ्या, आणि त्या इन्स्टंटवरती हे सर्व गोष्टी तुम्ही डिराईव्ह करू शकता. बरं, ॲज सच असं की फार मोठा फॉर्म्युला नाहीये, बस थोडं बहुत लॉजिक तिथे अप्लाय करायचं तुम्हाला टाइमवरती. ओके, आता पहा बरं, एक एक्झाम्पल करूया आपण. काय म्हणता, हे दोन सर्कल आहेत अशा नाही का, तर ते म्हणता हे टच करताय, इंटरनली टच करताय की एक्सटर्नली टच करताय की इंटरसेक्ट करताय, काहीच नाही होत आहे, बरोबर. मी म्हणलं ठीक आहे, चलो जरा ट्राय तरी करूया. सो जो पहिला सर्कल आहे, फर्स्ट सर्कल, इक्वेशन ऑफ फर्स्ट सर्कल इज x square plus y square minus 12x minus 12y is equal to 0. So minus g minus f म्हणजे काय, याच्या सोबतचा -12, त्याचा हाफ करा, -6, त्याचा उलटा करा, 6. सो याचा जो सेंटर आहे तो 6 आहे, कॉमा परत 6च बनणार आहे बहुतेक. सो गाईज, पहिल्या सर्कलचा सेंटर 6,6 आहे. जो दुसरा सर्कल आहे ना, तर दुसऱ्या सर्कलचा सेंटर, हे पहा, याचा हाफ करायचा किती, 3, त्याचा रिव्हर्स करायचा, -3 बनतो तो. याचा हाफ करायचा 3, त्याचा रिव्हर्स करायचा, -3. गाईज, दुसऱ्या सर्कलचा जो सेंटर आहे तो -3, -3 असा आहे. पाहता क्षणी समजतं की हे दोन्ही जे सर्कल्स आहेत हे ओरिजिन मधून पास होतात. तुम्ही म्हणणार का, अबे इथे पण कॉन्स्टंट प्रेझेंट नाहीये, इथे पण कॉन्स्टंट प्रेझेंट नाहीये, कॉन्स्टंट दोन्हीकडे प्रेझेंट नाहीये, बरोबर. कॉन्स्टंट प्रेझेंट नाही म्हणजे सर्कल पासेस थ्रू ओरिजिन, अगेन कॉन्स्टंट प्रेझेंट नाहीये म्हणजे सर्कल पासेस थ्रू ओरिजिन, बिकॉज 0,0 जर का पॉईंट मी टाकायचा बोलला ना याच्यामध्ये, इट विल सॅटिस्फाय. पहा ना, टाका ना 0,0 टाका ना, 0,0 सॅटिस्फाय करतो त्या इक्वेशनला, दॅट मीन्स 0,0 लाईज ऑन दॅट सर्कल. सेम टाका, 0,0 विल सॅटिस्फाय दॅट इक्वेशन, म्हणजे 0,0 लाईज ऑन दॅट सर्कल, म्हणजे दोन्ही सर्कल एकाच पॉईंट मधून पास होतात, 0,0, बरोबर ना. दोन्ही सर्कल एकाच पॉईंट मधून पास होतात, म्हणजे ऍटलिस्ट एक गोष्ट तरी क्लिअर आहे की हा असा सर्कल नाहीये, हे फिक्स माहिती आहे आपल्याला. असं का नाही, अरे एक तर कॉमन पॉईंट पाहिजे ना दोघांमध्ये, 0,0 मधून दोघे पास होतात, म्हणजे कॉमन पॉईंट तर 100% पाहिजे आपल्याला. मी म्हणलं यार ठीक आहे, चलो या दोघांमधला डिस्टन्सेस तर काढतो. आता या दोघांमधला डिस्टन्स पहा बरं, डिस्टन्स फॉर्म्युला यूज करून जर का डिस्टन्स काढायला लागेल मी, 6 - 3 इज 9चा स्क्वेअर, प्लस माहिती आहे ना ते y2 - y1, y2 - y1 होल स्क्वेअर, मीन्स काय बनतो रे हा, √81 प्लस अगेन √81, म्हणजे काय बनणार आहे हा, 9√2 बनणार आहे बहुतेक. सो गाइस, डिस्टन्स बिटवीन सेंटर्स इज 9√2. ओके फाईन. जरा याचा रेडियस काढू का मी, √g स्क्वेअर, 6 स्क्वेअर 36 प्लस f स्क्वेअर 36 मायनस c तर नाहीच आहे प्रेझेंट, √72 बनतोय. मी म्हणलं ठीक आहे, चलो पहा रे, रेडियस पहा बरं, √g स्क्वेअर प्लस f स्क्वेअर मायनस ऑफ c तर नाहीच आहे ते प्रेझेंट, म्हणजे हा तर काय बनणार रे, 3√2 बनणार की नाही, 3√2 बनतो तो √72 म्हणजे 6√2 ना. सो 6√2 बनतो, हा 3√2 बनतो. जरा बघू का आता रेडियसचं ॲडिशन वगैरे करून. आता
तीन गोष्टी दिसतात मला. यार एक नोटीस झाला पॉइंट, या दोघांचं जर का ऍडिशन कराल पहा ना, हा प्लस हा जर का कराल तुम्ही, म्हणजे R1 प्लस R2 इज इक्वल टू 6√2 प्लस 3√2. अबे म्हणजे तो 9√2 बनतो. अरे तोच तर हा आहे. अरे म्हणजे दोन सर्कलच्या रेडियसचा ऍडिशन R1 आणि R2, दोन सर्कलच्या रेडियसचा ऍडिशन हा डिस्टन्स बिटवीन सेंटर बनलेला. हा डिस्टन्स बिटवीन काय बनलेला, सेंटर. दॅट मीन्स सर्कल्स टचेस एक्सटर्नली. काय काय सर्कल कसे टच होत आहे मुलांना, एक्सटर्नली टच होत आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. आणि एक्सटर्नली कुठे टच होत आहेत माहिती का, 0,0ला टच होत आहे. 0,0ला सर्कल्स एक्सटर्नली टच होत आहेत. येस स्टुडंट्स, ठीक आहे. चलो जातोय पुढे. काय पहा, नंबर ऑफ कॉमन टँजंटचं आता थोडंसं डिस्कशन आहे. समजा सर्कल जर का असे असतील यार, ओके, टोटली असे लाईक इंटरसेक्ट करत नाहीत, काही नाही, असेच सर्कल नाही का. कॉमन टँजंट, 4 कॉमन टँजंट ड्रॉ करू शकतो आपण. हा फर्स्ट कॉमन टँजंट आहे गाईज. कॉमन टँजंट म्हणजे अशी लाईन जी की दोघांना पण टँजंट आहे. दिस इज सेकंड कॉमन टँजंट, दिस इज थर्ड कॉमन टँजंट, दिस इज फोर्थ कॉमन टँजंट. सो बऱ्याच वेळी असं पण विचारू शकतात, दोन सर्कलचे इक्वेशन दिलेलं असतं आणि मग तुम्हाला विचारतात ते की यार कॉमन टँजंट किती आहेत. म्हणजे ऍक्च्युअली तुम्हाला काय करायचं असतं माहिती का, तुम्हाला शोधायचं असतं की कोणत्या टाईपचं सर्कल आहे. बाय युझिंग दीज कंडिशन्स, हे कंडिशन यूज करून तुम्हाला शोधायचं आहे की सर्कल कोणत्या टाईपचं आहे. आणि समजा जर का सर्कल हे असा असेल तर तुम्हाला सांगायचं की 4 कॉमन टँजंट पॉसिबल आहेत. किती किती, 4. त्यातला हे जे काय आहेत ना रे, याला आपण डायरेक्ट किंवा एक्सटर्नल टँजंट बोलतो. एक्सटर्नल आहे ना, एक्सटर्नल बाहेर आहे, बाहेर. आणि यांना इनडायरेक्ट टँजंट बोलतो किंवा ट्रान्सफर टँजंट बोलतो. ट्रान्सवर्स टँजंट किंवा इनडायरेक्ट टँजंट. ओके, सॉरी इंटरनल टँजंट, सॉरी काय बोलतो, इनडायरेक्ट. ओके, येस स्टुडंट्स, जाऊ पुढे. घ्या, सर्कल जर का हे असे एक्सटर्नली टच होत असतील, पहा ना इथे एक्सटर्नली टच होतं, बरोबर. सो गाईज सर्कल जर का असे एक्सटर्नली टच होत असतील तर टोटल 3 कॉमन टँजंट ड्रॉ करू शकतो आपण. हा फर्स्ट कॉमन टँजंट असा लाईन आहे जो की दोघांना टँजंट आहे. गाईज दिस इज सेकंड कॉमन टँजंट अँड दिस इज थर्ड कॉमन टँजंट. बरोबर, असे 3 कॉमन टँजंट यार, ठीक आहे, ड्रॉ केले आपण. पहा गाईज, इफ सर्कल्स टच इंटरनली, जर का असे इंटरनली टच केले ना सर्कलने, एकच कॉमन टँजंट पॉसिबल आहे. या व्यतिरिक्त आणखीन कोणतं कॉमन टँजंट तुम्ही ड्रॉ नाही करू शकत. पहा, असा एक लाईन ड्रॉ करून दाखवा जो की दोघांना हे एकच आहे, असं आणखीन कोणता नाही येणार आहे, बिलकुल पण नाही येणार आहे. ओके, नाव इंटरसेक्टिंग जर का सर्कल्स असतील, हे 2 कॉमन टँजंट पॉसिबल आहेत. पहा, हा असा एक कॉमन टँजंट पॉसिबल आहे आणि हा वाला एक कॉमन टँजंट पॉसिबल आहे. असे 2च कॉमन टँजंट पॉसिबल आहेत इन केस ऑफ इंटरसेक्टिंग सर्कल्स. जर का तुम्ही थोडंसं जेई पॉईंट ऑफ व्ह्यूनी पण विचार करायला लागणार आहे, जेई मध्ये आणखीन थोडेसे एक्स्ट्रा गोष्टी असतात, जसं की या लाईक से फॉर एक्झाम्पल कॉमन टँजंटचा लेंथ, हा लेंथ किंवा मे बी हा लेंथ, अशा काही गोष्टी केल्या जातात. किंवा से फॉर एक्झाम्पल हा अँगल जो काही आहे, अँगल विचारला जातो. आता सीईटीच्या लेवलवरती जर का पाहाल तर तुम्हाला फक्त यार इतकं विचारतील की बाबा किती कॉमन टँजंट आहेत. ओके, खूप काही आणखीन त्याच्यामध्ये घुसण्याची गरज नाहीये, इतकं मोर दॅन इनफ आहे खरं तर. ठीक आहे, तर आता जो पुढचा सेशन असेल ना मुलांना, तो असणार आहे MCQचा. म्हणजे सर्कल या लेसनवरती आपल्याला MCQ सॉल्व्ह करायचे जातात. आता बऱ्यापैकी आपण आतापर्यंतच्या सर्व लेक्चरमध्ये थेरॉटिकल कंटेंट व्यवस्थित शिकलाय, न्यूमरिकल पण केलेत, कॉन्सेप्ट्स पण आपण व्यवस्थित बनवलेले आहेत. बरोबर, आता गरज कशाची आहे, आणखीन एक्स्ट्रा MCQ आपण डेफिनेटली सॉल्व्ह केले पाहिजे. सो गाईज, नेक्स्ट सेशनमध्ये आपण भेटूया विथ MCQs. ओके, टिल देन, बाय एव्हरीवन.